सो आजचा आपला मेनू आहे सकाळी मटन. तर चला आपण मटन बनवूया मस्त. जणींची फरमाईश होती मटणाची. कांदा भाजला, इकडे आपला कांदा भाजलेला आहे आणि इकडे आपलं अद्रक लसूण आणि बारीक केलेलं खोबरं मस्त छान भाजलं जातं. एकदम थोडंसं तेल टाकून हे आपण मस्त भाजून घेतो. ओके, एकदम बारीक गॅसवर ठेवायचं. खोबरं एकदम बारीक गॅसवर भाजा, कारण ते लगेचच जळतं, त्यामुळे ते बारीक गॅसवर. ओके, तर इकडच्या गॅसवरती आपण कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल टाकले 3 चमचे. त्यामध्ये आपण टाकले 3 तेजपान आणि 1 दालचिनीचा तुकडा, कारण मटणाचा जो वास असतो ना, कच्चा वास, तो नको यायला, त्यामुळे आपण तेजपान आणि दालचिनीचा तुकडा त्यात टाकतो. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं इथे मटण आहे ते आपण टाकतो. हळद आणि 3 छोटे चमचे धना पावडर. थोडंसं आपण टाकणार आहे त्यात मीठ, एकदम थोडंसं. नंतर यात टाकणार आहोत आपण पाणी. नंतर यात टाकायची आपल्याला कोथिंबीर भरपूर आणि कुकरचं झाकण लावून याचं तुम्हाला 8 ते 10 शिट्ट्या, मी 8 ते 10 शिट्ट्या घेते. जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या लेट होत असतील तर तुम्ही 5 शिट्ट्या घ्या, आणि फटाफट होत असतील तर 8 ते 10 शिट्ट्या घ्या, जेणेकरून एकदम सॉफ्ट असं मटण तुमचं शिजणार. ओके, जोपर्यंत आपल्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया. तर मसाल्यासाठी आपण जे बारीक गॅसवर खोबरं, लसूण आणि आलं भाजलेलं होतं ते आधी आपण सर्वात इथे दळून घेऊयात. खोबरं झाल्यानंतर त्यात कोथिंबीर दळणार आहोत. कोथिंबीर दळताना थोडंसं पाणी टाकायचं, एकदम थोडंसं पाणी टाकायचं. खोबरं कोथिंबीर बारीक झाल्यानंतर आपल्याला आपले कांदे भाजलेले ते टाकायचे. मसाला असा छान मस्त बारीक चिकन तुम्हाला दळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण मसाला फ्राय करायला टाकणार आहोत. तर आपण मस्त इथे 4 ते 5 चमचे तेल आपण इथे कढईमध्ये घालून घेणार आहोत. सुरुवातीला गॅसची फ्लेम तुम्हाला हाय ठेवायची आहे. त्यानंतर मसाला थोडासा भाजला, नॉर्मलचा भाजला गेल्यानंतर तुम्हाला फ्लेम जी आहे ती मीडियम करायची. ओके, छान असा मसाला फ्राय करायचा. मसाला फ्राय करण्यासाठी तुम्हाला मिक्सरच्या भांड्याचं जे म्हणजे आपण जो मसाला काढलाय ना, तो मसाला धुवून आणि तेच पाणी तुम्हाला याचा मसाला फ्राय करायला पण वापरायचं. ओके, मीडियम फ्लेमवरती करून तुम्हाला मसाला मस्त फ्राय करायचा आहे. अजून यामध्ये कुठल्याही प्रकारचे वेगळे मसाले म्हणजे मिरची पावडर वगैरे मसाले टाकले नाहीयेत. फक्त आपला दळलेला जो मसाला होता तोच मी अजून फ्राय करते. आणि हा मसाला फ्राय करण्यासाठी तुम्हाला मिक्सरचं भांडं जे धुवून घेतलं आपण मसाल्याचं भांडं, तेच पाणी वापरायचे, जेणेकरून जी टेस्ट असते ना ती मेंटेन होते. मसाला जेव्हा व्यवस्थित फ्राय होतो त्याला नॉर्मलचं तेल सुटायला लागतो, तेव्हा आपल्याला त्यात पावडर मसाले टाकायचे. तर सर्वात आधी मी यामध्ये टाकलंय काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा. त्यानंतर मी यात टाकते तिखट मिरची पावडर. तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट घालू शकता. तर मी इथे 2 छोटे चमचे मिरची पावडर घालते. त्यानंतर मी बेसिक जे मसाले, गरम मसाले आहेत माझ्याकडे, ते गरम मसाले घालते 2 चमचे. आणि थोडीशी इथे काळी मिरीची पूड टाकते, काळी मिरी पूड. हळद एकदम नॉर्मल, कारण आपण ऑलरेडी मटण शिजवण्यासाठी हळद आणि धना पावडरचा वापर केलेला आहे, त्यामुळे ते मसाला टाकायचं पण एकदम नॉर्मल टाकायचंय. आणि गरजेनुसार तुम्हाला वाटलं की मसाला वाढवायचा तर तुम्ही तो वाढवून घेऊ शकता. जोपर्यंत तेल दिसत नाही ना आपल्याला मसाल्याचं, तोपर्यंत हा पण मसाला आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. ओके, तर आपला मसाला इथे ऑलमोस्ट 70% फ्राय झालेला आहे. तर तेव्हा आपण काय करायचंय, आपल्या आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे त्याचे फक्त पीस काढून आपल्याला या मसाल्यामध्ये फ्राय करायला टाकायचे. फक्त पीस टाकायचे, स्टॉक नाही टाकायचं, फक्त पीस काढून तुम्हाला मसाल्यात फ्राय करायला टाकायचे. आणि उरलेला
जो 30% आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे तो या पीस सोबत फ्राय करायचा आहे, जेणेकरून या पीसमध्ये पण मसाल्याचा जो टेस्ट असतं ते खूप छान उतरतं. तर मसाल्याला मस्त असा काळा रंग आलाय आणि हा रंग आल्यानंतर तुम्हाला हा जो स्टॉक आहे बनवलेला हा तुम्हाला भाजीमध्ये आणि सेम कुकरमध्ये तुम्हाला परत थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं जे आपण भाजीमध्ये नंतर वापरणार आहोत. ओके, तर इतकी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला यात मीठ टाकायचं. इथे मीठ टाकायचंय. मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता, पण एक गोष्टीची काळजी घ्या की आपण ऑलरेडी बॉईल करायला मीठ टाकलेलं होतं, तर त्याचा अंदाज घेऊनच तुम्हाला इथे मीठ टाकायचंय. मी इथे 1.5 चमचा मीठ टाकते आणि त्याचा अर्धा चमचा म्हणजे टोटल 2 चमचे मीठ मी पूर्ण भाजीला टाकले. त्यानंतर तुम्हाला इथे हे गरम केलेलं पाणी आहे ना हे व्यवस्थित तुम्हाला इथे टाकायचं. आमचं ताट धनी तोंडाला पाणी आलंय, तोंडात काय धुवून फ्रेश होऊन बसले डायरेक्ट जेवायला.